न्यायालयानं आदेश केला, हायकोर्टाने ज्या ठिकाणी आदेश केला त्या ठिकाणी पूर्वीच्या सरकारने ज्याला मान्यता दिली त्याला त्या ठिकाणी राजकारण करणं बरोबर नाही आणि म्हणून तात्काळ त्या शेतकऱ्यांच्या त्या योजनेला मान्यता देणं अत्यंत आवश्यक आहे। निव्वळ पावसाच्या पाण्यावरची गावं अध्यक्ष महाराज त्या फळबागा वाचवण्यासाठी पाला पाचोळ्याच्या त्या ठिकाणी सेंद्रिय मल्चिंगच्या बाबतीतले अट्ट मान्य करून त्या ठिकाणी त्याला टँकरनं पाणी द्यायच्या बाबतीत आणि त्या फळबागा वाचवल्या पाहिजेत ही लवकरात लवकर शासनानं घोषणा जाहीर करणं आणि त्याला तात्काळ मदत देण्याची आवश्यकता आहे। एका बाजूला शेडनेटच्या बाबतीत आज शेतकरी त्या ठिकाणी जवळचं पैसे खर्चतोय पण पाऊस 30% झाल्यामुळे त्या ठिकाणी आहे ते त्या ठिकाणचं शेडनेट मधलं फुलं किंवा असतील किंवा पालेभाज्या असतील त्या सुद्धा जोपासू शकत नाही आणि म्हणून शेडनेटला 100% अनुदान आपण जर द्यायची व्यवस्था सरकारने केली तर त्या शेतकऱ्याला तेवढा त्या निव्वळ पावसाच्या पाण्यावरच्या गावांना द्यावं ही माझी निश्चितपणानं मागणी आहे। पशुधन जगवण्यासाठी आपण त्या ठिकाणी चारा आणि छावणीच्या बाबतीत आणि पाण्याच्या बाबतीत ज्या वेळेला उपाययोजना करतो त्यावेळेला मोठ्या आणि लहान जनावरांचा गाय असेल म्हैस असेल बैल असेल त्याचा आपण विचार करतो पण शेळ्या मेंढ्याचा कुणीच त्या ठिकाणी विचार करत नाही आणि म्हणून शेळ्या मेंढ्याची बाबतीत सुद्धा आपल्याकडे संख्या प्रत्येक तालुक्याची त्या ठिकाणी तहसील कार्यालयाकडे कृषी विभागाकडे त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्याला सुद्धा पाणी देताना आणि चारा देताना त्या बाबतीतल्या जनावरांचा पशुधनाचा सुद्धा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे। या कोरडवाहू पावसाच्या पाण्यावर असलेली मग राज्यात किती का गावं निघण आहेत त्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी कोरडवाहूचा दर्जा देऊन त्या ठिकाणी मागल त्याला सामूहिक शेत तळ जसं मराठवाडा विदर्भात चालू आहे त्या पावसाच्या पाण्यावर असणाऱ्या गावांना मागल त्याला सामूहिक शेत तळ देणं त्याला प्लॅस्टिकचं हस्तांतरीकरण देणं आणि ठिबकला 90% अनुदान देणं ही सरकारकडनं निश्चितपणानं त्या भागातल्या जनतेची अपेक्षा आहे। आज आपण जर पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सांगितलं तर पुण्याला पाणी पुरवठा मंत्र्यांनी परवा बैठक घेतली त्या ठिकाणी आम्ही सांगितलं पूर्वी 40 गावची 72 कोटीची पाणी पुरवठा योजना नदीवर आहे त्याच्या अनेक लिकेजेस आहेत अजून 4-5 गावाला त्याचं पाणी गेलेलं नाही काम इतक्या रेंगाळलेल्या पद्धतीने आहे ते 15 डिसेंबर पर्यंत काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं पण आता 18 डिसेंबर आला तरी सुद्धा तो कॉन्ट्रॅक्टर त्या गतीनं काम करत नाही त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही। मी अनेक वेळा त्या ठिकाणी पत्र देऊन मागणी केली अध्यक्ष महाराज पण त्या ठिकाणी आज इथं पाणी पुरवठा मंत्री आहेत त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी त्या संबंधितांना आदेश करून ते पाणी सुरळीतपणानं त्या 40 गावाला 24 तास पाणी उपलब्ध करून दिलं तर टँकरचा खर्च त्या ठिकाणी पडणार नाही आणि तिथल्या जनतेला कायमस्वरूपी प्यायला पाण्याचा दिलासा मिळेल या बाबतीतली मागणी माझी निश्चितपणानं आहे। आज मी नुकतंच आता 2-3 वेळा त्या मंत्री महोदयांना भेटलो गिरीश महाजन साहेबांना भेटलो की एका बाजूला म्हैसाळचं पाणी म्हणजे मंगळवेढा तालुक्याला 6व्या टप्प्यामध्ये मंगळवेढा तालुका आहे 6000 हेक्टरचं क्षेत्र आमचं त्यामध्ये आहे जर त्या ठिकाणी मोठा शिरनांदगीचा 1 TMCच्या आसपासचा तलाव आहे पाणी आता जतच्या आणि आमच्या मंगळवेढ्याच्या बाउंड्रीवर आलंय पारा नावाचं सांगोला तालुक्यातल्या तलावात पाणी सोडलं जायला लागलेलं आहे 3 महिन्यापूर्वीपासून ठरते पुढल्या 15 दिवसात सोडू त्याच्यानंतरच्या 15 दिवसात सोडू आज शिवसेना भाजपचे कार्यकर्ते तिथं तलावात आंदोलन करायला लागलेले आहेत ही जर सत्तेवर असताना वेळ येत असेल तर मग ज्या विरोधी बाजूला असणाऱ्या किंवा जी शेतकरी म्हणून ग्रामीण भागात नांदतोय त्याची काय अवस्था असेल आणि म्हणून माझे अध्यक्ष महाराज सरकारला विनंती आहे आता तिथं पाणी आलेलं आहे ते जर म्हैसाळचं पाणी आपण शिरनांदीच्या तलावात सोडलं काय पाझर तलाव भरून घेतले वड्याला पाणी सोडलं तर बऱ्यापैकी तिथल्या जनावरांच्या पशुधनचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी संपणार आहे आणि म्हणून आता त्या लोकांची आशा आणि अपेक्षा त्या पाण्यावरती येत्या त्या ठिकाणी आपण ती पाणी देण्याच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी तात्काळ सरकारनं आदेश करावा मंत्री महोदयांनी पत्रावरती शेरा मारलाय परंतु अधिकारी अजूनही त्या ठिकाणच्या बाबतीत काही गोष्टी करायला त्या ठिकाणी हालचाल दिसून येत नाही। अध्यक्ष महाराज जलयुक्त शिवार अभियानाच्या बाबतीत अनेक बाबतीतल्या त्या वल्गना आम्ही ऐकतोय परंतु आज जलयुक्त शिवार अभियान कुठं व्हायला पाहिजे होतं 40 मी जी 45 गावं मंगळवेढा तालुक्यातली जिथं त्या ठिकाणी पावसाच्या पाण्यावर गाव आहेत म्हणजे राज्यामध्ये असू द्या त्याच्यावरती त्या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानाचं काम राबवायला पाहिजे होतं पूर्वी कंपार्टमेंट नाला बंडिंग झाला असेल सिमेंट नाला बांध झाला असेल आता जलयुक्त शिवार अभियान कडे आपण त्याचा पोत वाढवून उंची वाढवण्याचा प्रयत्न करतोय पण अध्यक्ष महाराज मी स्वतः अनुभवलं नदीकाठच्या गावांना कॅनल खाली पाणी असणाऱ्या गावांना जलयुक्त शिवार अभियानची योजना राबवून तिथं फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेलं मी सुद्धा त्या ठिकाणी अनेक पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी असे ज्या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण त्या ठिकाणी सरकार काय कारवाई करणार आहे
पीक विम्याच्या बाबतीत अध्यक्ष महाराज 2 मिनिटं सुद्धा झाली नाहीत बोलायला लागलोय. आपल्या सदस्यांना तुम्ही 16 मिनिटं वेळ देता आणि आम्हाला 5 मिनिटं सुद्धा वेळ देत नाही. नाना आपण 8 वाजून 13 मिनिटाला बोलायला उभे राहिलो. 8 वाजून 15 मिनिटांनी बोलायला लागलोय. 13 मिनिटं ठीक आहे, त्याच्यावर वाद फिरू नका. आम्हाला वेळ द्या थोडी. शेतकऱ्यांच्या समस्या मांडतो आपण, शेतकऱ्याचं प्रतिनिधी म्हणून इथं आलेला. अध्यक्ष महाराज, पीक विम्याच्या बाबतीत केंद्र सरकारची योजना आहे. या ठिकाणी केंद्र सरकारच्या योजनेमध्ये 52,000 शेतकऱ्यांनी 2 वर्षापूर्वी पीक विम्याची रक्कम भरली. त्या ठिकाणी 38 कोटी रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजे होती मंगळवेढा तालुक्यातल्या. पण आपल्याकडनं फक्त सोलापूर जिल्ह्यातल्या 2च तालुक्याला नुकसान भरपाई मिळाली, एक अक्कलकोटला आणि एक बार्शी तालुक्याला. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, त्या बाकीच्या तालुक्याला कुठल्या निकषानं त्या ठिकाणी पीक विम्याची रक्कम नाकारलेली आहे. आज शेतकरी पुन्हा पैसे भरायला धादावत नाही. तो शेतकरी पुन्हा घाबरतोय. आपल्या खिशातला पैसे काढून घेऊन जर विमा कंपन्याचा फायदा होणार असेल आणि विमा कंपन्या जर त्या ठिकाणी शेतकऱ्याला लुटणार असतील आणि सरकार नुसतं बघ्याची भूमिका घेणार असेल तर अध्यक्ष महाराज. नाना एक मिनिट. मंत्री महोदय, संसदीय काय मी म्हटलं होतं त्यांचं झाल्यानंतर बोलतो. सन्मान्य अध्यक्ष साहेब आणखी सर्व मगाशी आपलं असं ठरलं की आजच्या दिवसाचं कामकाज संपेसपर्यंत काही अडचण नाही. दुष्काळासारखा महत्वाचा विषय 8:30 नंतर त्याच्यात दुरुस्ती केली तर आत्ता देखील जितका वेळ कामकाज चालवायचं चालू द्या. फक्त वेळेचं भान ठेवून सदस्यांनी बोलावं दोन्हीकडच्या बाजूने, एवढीच माझी विनंती आहे. बोला नाना, बोला नाना, बोला आपण बोला. आणि अध्यक्ष महाराज, म्हणून पीक विम्याच्या बाबतीत आज शेतकरी भयभीत आहे. पीक विमा कंपन्यानं लुटले शेतकऱ्यांना. 38 कोटी रुपये माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मिळायला पाहिजे होते, ते मिळालेले नाहीत. अध्यक्ष महाराज, 15-16च्या दुष्काळामध्ये आपले चंद्रकांत दादांनी पुनर्वसन मंत्री म्हणून लेखी उत्तर दिलंय, आश्वासन दिलं सभागृहात की आम्ही दुष्काळाचं अनुदान त्या ठिकाणी द्यायला तयार आहोत. आणि म्हणून 394 कोटी रुपयाचं अनुदान सोलापूर जिल्ह्यात आम्ही वितरित करतोय असं लेखी उत्तर माझ्याकडे दादांच्या पुनर्वसन मंत्री म्हणून आहे. पण 1 रुपयाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. 52 कोटी रुपये सरकारनं पाठवलं खाली सोलापूर जिल्ह्याला. आणि कलेक्टरनं सांगितलं कसं वाटायचं, लोक अंगावर लागले. 200-300 रुपये दिल्यावर लोक मारतील. आणि म्हणून ते पैसे सुद्धा अध्यक्ष महाराज परत पाठवलेले आहेत. आणि म्हणून हा दुष्काळ पुन्हा सुद्धा अशाच पद्धतीनं तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळणार आहात का, हा खऱ्या अर्थानं माझा शेतकऱ्यांच्या बाबतीतला प्रश्न आहे. आणि म्हणून कर्जमाफीच्या बाबतीत आम्ही कर्जमाफी एवढी केली तेवढी केली, कर्जमाफीचा सगळा बोजवारा उडालेला आहे. ज्या लोकांना कर्जमाफीचं निम्म पैसे भरून घेतलं त्या लोकांना अद्याप ही बँकांनी तुमचा अजून वर्ण त्या ठिकाणी क्लिअर झालेलं नाही. आणि म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. आणि म्हणून ती शेतकरी पुन्हा आत्महत्येला जायची वेळ आज त्या शेतकऱ्यांवरती आलेली आहे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून त्या बाबतीत तात्काळ शासनानं ज्या शेतकऱ्यांकडून निम्मे पैसे भरून घेतलेले आहेत, 1.5 लाख रुपयाची रक्कम भरून घेतलेली आहे, त्यांची यादी घ्यावी आणि त्या ठिकाणी त्यांना पुढची रक्कम वर्ग करून त्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडावी. अध्यक्ष महाराज, मी चारा छावणीच्या बाबतीत असेल, पाणी टँकरच्या बाबतीत असेल, एमआरएजीच्या कामाच्या बाबतीत असेल, एमआरएजीची कामं आणि पाणंद रस्ते प्रामुख्यानं करणं, मजुराला त्या ठिकाणी हाताला काम देणं. आता ऊस तोड्या फेब्रुवारीमध्ये कारखाने बंद झाल्यानंतर मजूर अनेक माघारी येणार आहेत आणि पुन्हा त्यांना काम देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यांना रेशनचा माल व्यवस्थित मिळत नाही. त्या बाबतीत सुद्धा सरकारनं तातडीनं त्या बाबतीत दुष्काळाचं धान्य म्हणून त्याला जादा धान्य देऊन त्या लोकांना त्यांचं जीवनमान जगण्यासाठी त्या ठिकाणी मदत केली पाहिजे, ही माझी मागणी आहे. आणि म्हणून एमआरएजीची कामं तात्काळ सुरू करण्याच्या बाबतीत, नरेगाची कामं लवकरात लवकर त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये करणं आवश्यक आहे आणि ती करावी. फळबागासाठी अध्यक्ष महाराज, शेवटचं 1-2 मुद्दे आपल्याला सांगतो. फळबागासाठीचं जे अनुदान आहे ते तात्काळ त्या बाबतीत जर नाही दिलं तर त्या फळबागा पूर्ण जळून खाक होतील आणि पुन्हा तो शेतकरी 3-4 वर्ष उबदारी येऊ शकणार नाही. लाईटचं बिल, ज्या शेतकऱ्यांची लाईट फक्त 2 महिने चालती त्या शेतकऱ्यांचं लाईट बिल पूर्णपणे 33% माफ केलं म्हणून अधिकारी सांगतात. पण पूर्ण माफ केलं तरच त्या ठिकाणी शेतकरी जिवंत राहू शकणार आहे. अध्यक्ष महाराज, अजितदादा ऊर्जा मंत्री असताना इन्फ्रा 2ची फार मोठी कामं झाली, पण काय कॉन्ट्रॅक्टर पळून गेल्यामुळं त्या इन्फ्रा 2ची कामं अपुरी राहिलेली आहेत. आज सकाळच्या लक्षवेधीवर मंत्री महोदय बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी आदेश केलेले आहेत. ते कामं सुद्धा होणं अत्यंत आवश्यक आहे. अध्यक्ष महाराज, जाता जाता शेवटचा मुद्दा आहे. अध्यक्ष महाराज, त्या ठिकाणी निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावासाठी पशुधन जगवण्यासाठी तात्काळ मदत देणं,
फळबागा वाचवण्यासाठी विशेष पॅकेजची गरज आणि त्या ठिकाणी पॅकेजचं स्वरूप हेक्टरी असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी किमान 1 लाख रुपये तरी त्या फळबागांच्यासाठीच्या शेतकऱ्यांना देणं आवश्यक आहे. ऊसाच्या किंवा सेंद्रिय मल्चिंगसाठीची रक्कम त्या ठिकाणी मदत म्हणून दिली तर तो शेतकरी निश्चितपणानं उभा राहू शकेल. फळबागांना त्या बाष्पीभवन रोखण्यासाठी शेडनेटची जर आपण व्यवस्था केली, शेडनेट किंवा प्रोटेक्टिव्ह व्होल्टिकल्चर पूर्वी नाताभाऊ खडसे त्या ठिकाणी कृषी मंत्री असताना मान्य केलेलं होतं, पण त्याची कुठेही अंमलबजावणी झालेली नाही झाली तर चालेल, परंतु आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही शेडनेटच्या बाबतीत सुद्धा अनुदान देणं आणि त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देऊन त्या ठिकाणी या 45 गावातली शेतकरी परवाच्या दिवशी अध्यक्ष महाराज सोमवारी सगळ्या गावांमध्ये रस्ता रोको केलाय. तुम्ही खालचा अहवाल मागवून घ्या आणि म्हणून कायमस्वरूपी या कायम दुष्काळी गावांना न्याय द्यावा, 35 गावच्या योजनेला पैसे द्यावेत आणि म्हैसाळचं पाणी तात्काळ सोडण्याबाबत सरकारनं आदेश करावेत हीच मागणी करतो आणि 2 शब्द संपवतो.